लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर महानगरपालिकाची निवडणूक नुकतीच पार पडली आणि भाजपाचे एकूण 87 नगरसेवक पहिल्यांदाच मोठ्या चुरशीने या ठिकाणी निवडून आलेले आहेत। एकूण 102 जागांपैकी 87 जागांवरती भाजपाचे नगरसेवक निवडून येऊन मोठ्या प्रमाणात मजल मारल्याचे एकंदरीत चित्र आहे। आणि आज महापौर आणि उपमहापौर पदासाठीचे नॉमिनेशन अर्ज दाखल म्हणजे अर्ज दाखलची प्रक्रिया सध्या महानगरपालिकेच्या या सभागृहामध्ये चालू असल्याचे एकंदरीत आपल्याला पाहावयास मिळत आहे। या ठिकाणी भाजपाकडून एकमेव उमेदवारी अर्ज म्हणून महापौरासाठी विनायक कोंडाल यांचा अर्ज दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे। तर दुसऱ्या बाजूला उपमहापौर म्हणून ज्ञानेश्वरी देवकर यांचं देखील अर्ज दाखल झालेला आहे। तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाकडून देखील शिवसेना असू दे, काँग्रेस असू दे किंवा MIM यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात आतमध्ये खेळी करण्याचा एकंदरीत प्रकार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। त्यांच्याकडून देखील महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। मात्र नेमकी आतमधली प्रक्रिया काय आहे ते थोड्याच वेळात आपण आमच्या लोकप्रधानच्या माध्यमातून सांगू नये की मात्र येत्या 6 तारखेला जे अधिकृतरित्या हे महापौर निवडीची प्रक्रिया पीठासन अधिकारी सोलापूरच्या यांच्यासमोर सुरू राहणार आहे। पण तत्पूर्वी आज नामनिर्देशित अर्ज दाखलच्या प्रक्रियेमध्ये भाजपाकडून एकमेव उमेदवार जे आहेत ते विनायक कोंडाल यांचा महापौर निश्चिती झाल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। तर त्याला विरोध म्हणून इथं शिवसेना असू दे किंवा काँग्रेस असू दे यांच्याकडून आणि MIM कडून देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचं एकंदरीत आपल्याला पाहावयास मिळत आहे।